नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, पॉक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे. पॉक्सो ॲक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, बाल लैंगिक अत्याचार या विषयाशी संबंधित पॉक्सो ॲक्ट आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा सायबर क्राईम प्रकार नाही. खालीलपैकी कोणता सायबर क्राईम प्रकार नाही? हा प्रश्न मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2021ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, हायपरलूप. हायपरलूप हा सायबर क्राईम प्रकार नाही. तर फिशिंग, नायजेरियन फ्रॉड, बॉटनेट हे सायबर क्राईम प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, गोवा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती 2021ला विचारण्यात आला होता. गोवा राज्याचे राज्यपाल. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, PS श्रीधरन पिल्लई. PS श्रीधरन पिल्लई. पुढचा प्रश्न, 29 नंबरचा प्रश्न आहे, एअर फोर्स अकॅडमी कोठे आहे? एअर फोर्स अकॅडमी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, हैदराबादमध्ये आहे एअर फोर्स अकॅडमी. हा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस भरती 2021ला विचारण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटील यांचे नाही? नागपूर शिपाई पोलीस भरती 2021ला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम पोलीस पाटलांचे नाही. त्यानंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे? लष्करातील सर्वात मोठा हुद्दा खालीलपैकी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, जनरल हा हुद्दा. जनरल हे पद सर्वात मोठे पद आहे. पुढचा प्रश्न, सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते आहे? हा प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2018ला विचारण्यात आला होता. सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कलम 301. कलम 301 आहे. पुढचा प्रश्न, पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरता राबवला जात आहे? 2018ला पुणे पोलीस आयुक्तालय पोलीस भरतीमध्ये हा विचारला होता. पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरता राबवला गेला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, नोकरपेशा महिला यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. पुणे पोलिसांचा बडी कॉप. पुढचा प्रश्न, 1988चा कायदा लाचलुचपत प्रतिबंध कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? लाच म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सदर कायद्यात. सदर कायद्यात. पुढचा प्रश्न, अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूंची मागणी केली तर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा केला? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 7. कलम 7 नुसार गुन्हा केलेला आहे. अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीकडून शासकीय काम करण्यासाठी मौल्यवान वस्तूची मागणी केली तर त्याने कलम 7 नुसार गुन्हा केलेला आहे. पुढचा प्रश्न, गुन्हेगारांचे DNA आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?
गुन्हेगारांचे DNA आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर डॅश डॅश. योग्य पर्याय निवडायचा आहे खालीलपैकी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अ ने गुन्हा केला आहे. अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले तर अ ने गुन्हा केलेला आहे. पुढचा प्रश्न, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात आलेला असलेल्या कोणत्याही कायद्याला डॅश डॅश असतो? लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याला डॅश डॅश असतो? हा प्रश्न मित्रांनो गोंदिया पोलीस भरती 2017ला विचारलेला होता. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आधार असतो. कायद्याला आधार असतो. डॉक्टर पोळ आरोपी असलेले सिरियल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे? डॉक्टर पोळ आरोपी असलेली सिरियल मर्डर केस कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे? हा प्रश्न 2017ला विचारण्यात आला होता सातारा पोलीस भरतीमध्ये. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील नवीन 30वे पोलीस स्टेशन कोणते आहे? अहमदनगर जिल्ह्यातील नवीन 30वे पोलीस स्टेशन 30 नंबरचे पोलीस स्टेशन कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शनी शिंगणापूर हे 30 नंबरचे पोलीस स्टेशन आहे अहमदनगर जिल्ह्यातील. पुढचा प्रश्न, अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली? 26/11 नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फोर्स वन या विशेष दलाची स्थापना करण्यात आली होती 26/11 नंतर. पुढचा प्रश्न, नक्षलबारी घटनेला या वर्षी डॅश डॅश वर्षे पूर्ण होत आहेत. नक्षलबारी घटनेला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 58 वर्ष आणि 2017 मध्ये या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली होती. पुढचा प्रश्न, सातारा पोलीसच्या छेडछाडी विरोधी पथकाचे नाव काय आहे? सातारा पोलीस दलाच्या छेडछाडी विरोधी पथकाचे नाव. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 निर्भया. छेडछाड विरोधी पथकाचे नाव निर्भया हे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कोरची या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. पुढचा प्रश्न, डॅश डॅश माजी पोलीस आयुक्त मुंबई यांची भारत सरकारने सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. 2016 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सुहेल खान यांची नियुक्ती केली होती भारताचे राजदूत म्हणून. पुढचा प्रश्न, नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली होती? नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम चालू झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नक्षलबारी या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय नाव आहे? खालीलपैकी भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय नाव आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मार्कोस असे देखील म्हणतात भारतीय नौदलाच्या कमांडोंना. पुढचा प्रश्न, याकूब मेमन
याकूब मेमन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कोठे फाशी देण्यात आली होती? फाशी कोठे दिली होती याकूब मेमन या? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, नागपूर जेलमध्ये याकूब मेमन यास फाशी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न, कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यास वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन आहेत मनोज शर्मा, राजेश प्रधान, रवींद्र कदम आणि संदीप पाटील. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा.